नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रॉम शांघाई। तर तुम्हाला माहिती आहे आता मी शांघाईमध्ये आलेलो आहे। तर मागची बुलेट ट्रेनचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बुलेट ट्रेनचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, बीजिंगवरून शांघाईला येतानाचा। तर 1400 किलोमीटर आम्ही फक्त 4 तासामध्ये आलो होतो इकडे आणि आता हॉटेलमधून आता निघतोय आता मस्त सकाळी सकाळी। तर हे बघा, व्ह्यू बघा किती मस्त आहे हॉटेलच्या विंडोमधून, एकच नंबर व्ह्यू आहे, पूर्ण शांघाईचा व्ह्यू आहे इकडून। तर आता मस्त जातो इकडचे काही स्ट्रीट फूड मार्केट आम्ही कवर करणार आहे, त्याच्यानंतर भरपूर टुरिस्ट प्लेस आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आज इकडचे रस्ते वगैरे कसे आहे, त्याच्यानंतर शांघाई सिटी कशी आहे ते मी तुम्हाला दाखवेल, काही स्ट्रीट फूड दाखवेल आणि इकडचे जे काही मेन अट्रॅक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही आता पूर्णपणे बघत राहा। तर सकाळी सकाळी मस्त असा सीन आहे हॉटेलच्या बाहेर आणि इकडे पण ते DD ॲप चालतं, त्याच्यावरूनच टॅक्सी ऑर्डर केली आम्ही। हे बघा, ही आमची टॅक्सी आहे। तर आता आम्ही चाललेलो आहे इकडे गोल्ड स्ट्रीट युएन बाजार म्हणून, तर तिकडे चाललेलो आहे त्या स्ट्रीटवरती। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे युएन बाजारमध्ये। हे बघा, एंट्री गेट आहे इकडून पूर्ण पुढे मोठं अर्धा किलोमीटर लांब मार्केट आहे सर्व। बघूया तिकडे काय काय बघायला मिळतं, जाऊयात आता पुढे। तर बघा, इकडे तुम्हाला सगळे टुरिस्ट बघायला मिळतील आणि असे शॉप्स वगैरे इकडे। ते बघा, इकडच्या पोलीसच्या गाड्या, भारी भारी गाड्या आहे पोलिसांकडे आणि कंटिन्यू तुम्हाला पोलीस दिसतील रस्त्यावरती, लाईट्स वगैरे कंटिन्यू चालू असतात त्यांच्या। तर हा जो एरिया आपल्या हॉटेलवरनं पण दिसतो आणि हा पूर्ण यांच्या जुन्या काळातला एरिया आहे हा। तर याच्यामध्ये जेवढे पण बिल्डिंग वगैरे तर हे बघा, हे सगळं जुनं आर्किटेक्चर आहे यांचं आणि वेगळंच आहे पूर्ण इथलं। हा बघा, किती मस्त पॅलेस आहे, हे असे बनवलेले आहे इकडचे घरं आणि सगळे घरं असेच बघायला मिळतील तुम्हाला इकडे। आता हेच घरं तोडून मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवत आहे। हे बघा, ते आता मॉल आहे सर्व, बाकी इकडे काही ना काही रात्री लाईट असतं पूर्ण। तर हे बघा, इकडे पण मस्त स्ट्रीट फूड आहे सर्व। तर इकडचे लोक जास्त ऑक्टोपस खातात। हे बघा, तुम्हाला सगळीकडे ऑक्टोपसच बघायला मिळतील, ऑक्टोपस आहे, त्याच्यानंतर हे काहीतरी आहे, हे हॉटडॉग्स वगैरे वेगळ्या पद्धतीचे, ते असेच बघायला मिळेल सगळं। बाकी हे बघा, यांच्या चटण्या आहे या मसाले, हे बघा हे सगळे भरून ठेवलेले सगळे यांनी त्याच्यामुळे काही खायची इच्छा होत नाही इथं। बाकी हे बघा, याच्या छोट्या छोट्या कड्यांमध्ये पण काहीतरी आहे, हे व्हेजमध्ये फ्लॉवर आहे, वांग आहे, ढोबळी मिरची आहे, शिंपले आहे, हे सगळे शिंपले आहे। स्ट्रीट फूड म्हणजे असेच आहे सर्व, ऑर्गनाइज्ड आहे पूर्ण, असे रस्त्यावरती नाही भेटणार बनवताना, असे प्रॉपर बनवलेले आहे त्यांनी सगळे। तर हे पण काहीतरी वेगळं आहे, ते मला माहिती आहे, टार्ट असतं एक टार्ट। बाकी हे बघा, हे सस्याच्या आकाराची काहीतरी, ही बांबू बिर्याणी पण मिळते इकडे, बांबू बिर्याणी। बाकी नूडल्स आहे, अजून बघूयात काय आहे पुढे। हे अशा गोष्टी असतात इथे, आपल्याला वाटेल बांबू बिर्याणी व्यवस्थित आहे तर त्याच्यामध्ये बीफ निघेल, नाही तर काही ना काही टाकतात ते, त्याच्यामुळे इकडचं खाऊच नाही शकत। त्याच्यामुळे आम्ही फक्त KFC वगैरेमध्ये खातो। काल इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर काल इंडियन रेस्टॉरंटमध्ये आमचं बिलच 4000 रुपये झालं, म्हणजे इकडं आम्ही 1000 रुपयामध्ये दोघं जेवण करतो, तेवढं इंडियन रेस्टॉरंटमध्ये 4000 रुपये लागले। तर इंडियन खायची इच्छा होत होती आम्हाला, त्याच्यामुळे गेलो होतो, पण खूप महाग आहे इकडे इंडियन फूड। बाकी यांचं तर खाऊच नाही शकत, यांचं काही ना काही टाकलेलंच असतं यांनी, त्याच्यामुळे खाऊच नाही शकत। आणि हे बघा, इकडे स्ट्रीटच्या बाहेर अजून एक स्ट्रीट आहे, ही पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे, खूप मस्त हॅपनिंग मार्केट आहे। तर मित्रांनो, व्हेजवाल्यांसाठी एवढाच ऑप्शन आहे, फ्रूट्स किंवा मग फ्रूट ज्यूस घेऊ शकता तुम्ही, पण खूप महाग आहे। आता हे बघा, 2081ला आहे, म्हणजे 300 रुपयाला आहे, कोणता पण ज्यूस घ्या 300 रुपयाला, एवढं महाग आहे इकडे। आणि बाकी या गोष्टी घ्याल तुम्ही, पूर्ण जेवण तुमचं बघा 26 युआन 25 युआन असं आहे, 19 युआन, म्हणजे हे स्वस्त आहे आणि ते महाग आहे, असा उलटा सीन आहे इथं।
बघा कसं बनवतं. तर चायनामध्ये सगळे असे उकळूनच खातात सगळे. त्याचं पाणी उकळत असतं आणि ते पाण्यामध्ये टाकता, नूडल्स टाकता वगैरे, आपल्याला जे पण पाहिजे असेल ते पाण्यात उकळवून देतात फक्त. असंच चालतं इकडे सगळं. हे बघा इकडचे मोमोज, डम्पलिंग्स, पण याच्यामध्ये पण पोर्क आणि बीफ असतं, त्याच्यामुळे ते पण नाही खाऊ शकत. बघा इकडे असे सोवेनियर्स पण मिळतील. तर हे शांघाईचं पर्ल टॉवर आहे, त्याच्यानंतर हे फ्रीज मॅग्नेट वगैरे, चायनीज फॅन आहे, घेऊ शकता तुम्ही. आणि जास्त महाग नाही आहे इकडे, स्वस्त आहे. आम्ही दुसऱ्या एरियामध्ये फिरलो, तिकडं खूप महाग होतं. तर बाकी मी घेतलं आहे, टॉवर घेतलं आहे, फॅन घेतला आहे आणि फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. फ्रीज मॅग्नेट तर घेतोच मी सगळ्या देशांचे, फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. बाकी टोटल 75 युआनचं आलं एवढं सगळं, म्हणजे एक 700-800 रुपयामध्ये. म्हणजे जास्त महाग नाही आहे. बाकी मग हे असे मुलींसाठी बघू अजून काय काय बघायला मिळतं. तर हे बघा हे चायनीज आंब्रेला आहे, तर ही पण फेमस आहे चायनीज आंब्रेला. तरी 550 रुपयाला आहे चायनीज आंब्रेला, मस्त आहे. बाकी बघा अशी स्ट्रीट आहे आणि या स्ट्रीटवरनं इकडं आल्यावरती एकदम भारी नजारा आहे. हे बघा जबरदस्त आहे एकदम. खाली पाणी वगैरे आणि सगळे त्यांचे ट्रॅडिशनल घरं. हे बघा तर बघा मस्त गार्डन आहे. वरून यांनी मस्त असं ब्रिज बनवलं आहे, म्हणजे आपण पूर्ण फिरू शकतो. तर मित्रांनो या गार्डनचं नाव यू गार्डन म्हणून आहे, YU. तर चायनीजमध्ये याला गार्डन ऑफ हॅपीनेस म्हणतात. आणि 1959मध्ये मिंग डायनेस्टीने बनवलं होतं हे गार्डन. आणि शहराच्या एकदम मिडलला आहे. तर तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही सिटीमध्ये, तुम्हाला असं वाटेल की एकदम गावाकडच्या साईडला आलो आहे आपण. तर एवढं भारी त्यांनी गार्डन बनवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला गार्डन ऑफ हॅपीनेस म्हणतात. कारण की एवढ्या मोठ्या सिटीमध्ये हे अशी प्लेस कुठेच बघायला मिळत नाही, तर त्यांनी अशी प्लेस बनवली. हे बघा इकडे एवढी मोठी बिल्डिंग आहे, पूर्ण स्कायलाईन आहे आणि त्या स्कायलाईनच्या मध्ये तुम्हाला गार्डन बघायला मिळेल. मित्रांनो गार्डनपासूनच आम्ही एक लेन या साईडला आलेलो आहे आणि इकडची लेन बघा किती मस्त आहे. हे तर अजून भारी बघण्यासारखी. बाकी दोघं साईडला मोठे मोठे ब्रँडचे शॉप आहे, बाकी सोवेनियर्सचे वगैरे शॉप्स आहे. पण हा जो ट्रॅडिशनल लुक आहे तोच खूप भारी इथला. हे बघा तर मित्रांनो हे बघा आपले मोदीजी इथं सुद्धा फेमस आहे चायनामध्ये. स्वतःचं पण बनवू शकतो आपण. तर मित्रांनो बाकी आता युएन मार्केट पूर्ण फिरून झालं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने हॉटेलवरती जाऊ आणि हॉटेलनंतर मग संध्याकाळी परत बाहेर निघू. तर संध्याकाळी तुम्हाला पूर्ण स्कायलाईन दाखवेल मी, एकदम भारी. तर ते पण बघायला विसरू नका तुम्ही. तर आता जातो मस्त हॉटेलला आणि मग संध्याकाळी तुम्हाला मस्त शांघाईची स्कायलाईन दाखवतो. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि हॉटेलमधनं आम्ही डायरेक्ट आलेलो आहे इकडच्या शांघाईच्या स्कायलाईन बघण्यासाठी. तर हॉटेलपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो इकडची स्कायलाईन किती मस्त आहे. हे बघा जबरदस्त आहे एकदम. तर हे शांघाईचं पर्ल टॉवर आहे, त्याच्यानंतर हे शांघाईचं टॉवर आहे, एकदम जबरदस्त. बाकी इकडे बघू शकतात भरपूर बिल्डिंग्स आहे आणि टुरिस्ट पण खूप येतात इकडे. पाठीमागे पॅलेस आहे. तर हा एरिया एकदम भारी आहे, मरीन ड्राईव्ह सारखा एरिया आहे. बाकी इकडून पुढे समुद्र आहे, ही एक नदी म्हणजे खाडी समजू शकता तुम्ही, खाडीसारखं आहे. तर ही जी बिल्डिंग आहे ही शांघाईची सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, वर्ल्डमधली 3री उंच बिल्डिंग आहे. आता मलेशियामध्ये झाली त्याच्यामुळे मलेशियामधली आता 2री आहे, नाही तर ही 2री होती जगातली. त्याच्यानंतर हे पण टॉवर मस्त आहे, पण ही सगळ्यात उंच आहे, चायनामधली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. बाकी हे बघा या साईडला पण भरपूर बिल्डिंग्स वगैरे. हे पाठीमागे पॅलेस आहे पूर्ण, ते झाडांच्या मागे पूर्ण असे पॅलेस आहे जसं इकडे दिसत आहे. मस्त एकदम. तर इकडं तुम्ही क्रूज वगैरे पण करू शकता. समोर ज्या दिसत आहे समोर क्रूज आहे, तर तुम्ही इथे क्रूज टूर पण घेऊ शकता. ऑनलाईन तुम्ही बुक करू शकता क्रूज. बाकी इकडूनच व्ह्यू एकदम मस्त आहे. तर मित्रांनो आता आपण पूर्ण स्कायलाईन वगैरे बघून झाली
आणि त्याच्या समोरच एक नांजिंग रोड म्हणून स्ट्रीट आहे, खूप मोठी स्ट्रीट आहे, कमीत कमी 1-1.5 किलोमीटरची स्ट्रीट आहे पूर्ण. तर तिकडे आलेलो आहे आता, तुम्हाला मी दाखवतो. मस्त हॅपनिंग स्ट्रीट आहे, पण सगळे मोठे मोठे ब्रँड्स आहे इथे. हे बघा, भरपूर गर्दी असते इकडे. आणि तर खूपच गर्दी झाली आता. सॅटर्डे संडे तर खूप गर्दी होत असेल, आज तर ट्यूजडे तरी एवढी गर्दी. बाकी हेच आहे, सर्व मॉल वगैरे सर्व बघायला मिळेल तुम्हाला इथे. आणि हॅपनिंग स्ट्रीट आहे, तर इकडे येण्यासाठी पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, तुम्ही इकडे येऊ शकता. आता आम्ही थोडा वेळ फिरतो आणि त्याच्यानंतर हॉटेलला जातो. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.